खडकवासला धरणाच्या 5 दरवाजामधून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। खडकवासल्यामधून 2000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। नदीकाठ परिसरामधील नागरिकांना खबरदारी घेण्याचं त्यामुळे आवाहन करण्यात आलंय। खडकवासल्यामधून पाणी सोडल्यानंतर नदीपात्रामध्ये सायरन वाजवत अलर्टही देण्यात आलाय। पुणे महानगरपालिकेकडून नदीपात्रांमध्ये सायरन बसवण्यात आलेला आहे। खडकवासला धरणामध्ये 2000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। पुणे शहर आणि जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। त्यातल्या त्यात घाट माथ्यावर मुसळधार पाऊस झाला आणि त्याचा परिणाम म्हणून धरण साखळीमध्ये पाण्याची जो एवा आहे तो जास्त वाढलेला आपल्याला बघायला मिळतो आणि त्याचा परिणाम म्हणून खडकवासला धरणाचे जे 5 दरवाजे आहेत ते या ठिकाणी उघडण्यात आलेले आहेत, ज्यातून 2000 क्युसेक इतका विसर्ग करण्यात आलेला आहे। बरोबर 1 वाजता हा पाण्याचा विसर्ग या ठिकाणी सुरू झाल्याचं आपण पाहिलं। यापूर्वी या सगळ्या परिसरात जो पाण्याचा एवा होता तो वाढत चाललेला होता, त्यात पावसाची भर पडलेली होती आणि म्हणून धरणाच्या पाणी पातळीत जी वाढ होत होती त्याला वाढ करून देणं महत्त्वाचं होतं। त्याचाच परिणाम म्हणून आपण या ठिकाणी बघतोय की धरणाचे जे 5ही दरवाजे आहेत ते उघडण्यात आलेले आहेत। जेव्हा आणखी पावसाचा जोर वाढेल, पाऊस जास्त प्रमाणात येईल, तेव्हा बाकीचेही दरवाजे उघडले जातील। टप्प्याटप्प्यानं ही प्रक्रिया जी आहे ती दरवर्षी सुरू असते, मात्र या हंगामात या मोसमात पहिल्यांदा पाण्याचा विसर्ग जो आहे तो आज धरण साखळीतून केला जातोय। खडकवासला धरणाचे हे 5 दरवाजे या ठिकाणी उघडल्याचं आपण पाहतोय, ज्यातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू झालेला आहे। अर्थात धरण पातळीतलं हे पाणी जेव्हा सोडलं जातं तेव्हा पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात आणि त्यामुळेच कुठल्याही पद्धतीची गर्दी होणार नाही याची काळजी जी आहे ती या ठिकाणी घेतली जाते आणि जे नदीकाठी असलेले सगळे लोक आहेत, ज्या पार्किंगच्या काही स्पॉट आहेत तिथे देखील आपल्या गाड्या ज्या लावलेल्या असतात त्या काढल्या जाव्यात, तशा पद्धतीचं आवाहन देखील या सगळ्या प्रशासनाकडून केलं जात असल्याचं आपण बघतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समेत ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।